सांगलीत भर पावसामुळे निकृष्ट होत असलेल्या सुरक्षा भिंत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर. जनतेच्या कोट्यावधींच्या कराचा चुराडा. सांगली हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीच्या बाजूने कृष्णा नदीला मिळणाऱ्या शहरी नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाचा दर्जा आणि प्रशासकीय नियोजनाचा अभाव सध्या गंभीर चर्चेचा विषय बनला आहे. जून-जुलैपासून सुरू असलेले हे बांधकाम थेट भर पावसात आणि वाढत्या पाण्याच्या पातळीतही रेटण्यात आल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांगली शहरातून वाहणारा हा शहरी नाला ज्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळतो त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि काठाची धूप रोखण्यासाठी सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. नाल्याच्या लगतच्या किनाऱ्याची सतत वाहत्या पाण्यामुळे होणारी धूप थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. हवामानाचा आणि नदीच्या जलपातळीचा कोणताही विचार न करता संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने जून, जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही हे बांधकाम चालू ठेवलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात सतत पडणारा पाऊस आणि कृष्णामाईच्या पाण्याची सतत बदलणारी पातळी यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेचे 3-13 वाजलेले आहे. सतत पाण्यामुळे आणि पावसामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे योग्य सेटिंग न होणे, ओल्या मातीत किंवा प्रवाहात बांधकाम करणे यामुळे या संरक्षक भिंतीच्या दर्जाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे अखेर हे काम बंद ठेवावे लागले आहे. मात्र गेल्या 1-2 महिन्यात ज्या पद्धतीने हे काम चालवण्यात आले त्याला आता काम थांबले तरी काय अर्थ उरला, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातो आहे. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा प्रत्यक्ष पावसाळ्यात नाल्याचे किंवा नदीकाठचे काम करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असताना केवळ बिल लाटण्यासाठी किंवा शासकीय निधी कुचकामी ठरवण्यासाठी हा घाट घातला जात असल्याचा आरोप होतो आहे. जनतेच्या कष्टाच्या घामातून जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या कराचा निधी अशा प्रकारे पाण्यात जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित भ्रष्ट अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सजग नागरिकांमधून होते आहे. नमस्कार, SBN मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आहे शिवम देसाई आणि आज आलो आहे, तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघू शकताय कृष्णामाई वाहत आहे आणि तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर बघितला तर इथं हरिपूर रोड आहे आणि समोरच्या बाजूला लिंगायत स्मशानभूमी आहे. आणि मी आज इथं का आलो आहे तर माझं यायचं कारण असं होतं की हरिपूरपासून तो कृष्णामाईपर्यंत जाणारा जो शहरी नाला आहे त्या शहरी नाल्याचं काम चालू आहे. त्या ज्या शहरी नाल्याचं काम चालू आहे त्या शहरी नाल्याचं काम जे चालू आहे जून-जुलैमध्ये चालू आहे. मला असं म्हणायचं आहे की जून-जुलैमध्ये जे तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्क करताय, जे बांधकाम काम करताय ते कसं काय करताय, तुम्हाला कोणत्या क्वालिटी कंट्रोलची भीती आहे की नाही. कारण का पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो कृष्णामाईला वारंवार पूर येतो किंवा वारंवार कृष्णामाईची पातळी वाढते त्या वाढलेल्या पातळीमुळं हे जे कन्स्ट्रक्शन वर्क जे होणार आहे, तुम्ही आता जे बघू शकता कन्स्ट्रक्शन वर्क हे कोणत्या दर्जाचं होईल आणि ह्याचा जो लाईफ असेल म्हणजे ह्याचं जे आयुष्य असेल कन्स्ट्रक्शनचं ते किती दिवस चालू शकेल आणि ह्या कन्स्ट्रक्शन किती खर्च अवाढव्य खर्च या कन्स्ट्रक्शनला आहे. आणि ह्या कन्स्ट्रक्शनचा जो खर्च होणार आहे हा खर्च सर्वसामान्यांच्या करातून जातो आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की हा जो कन्स्ट्रक्शन वर्क जे चालू आहे ते मला वाटतं की कॉन्ट्रॅक्टरचे पोट भरण्यासाठी चालू आहे. काय कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये काही त्याला इथिक्स आहेत की नाही, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. कारण का जर पावसाळ्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्क चालू असेल तर तुम्ही इथं बघू शकताय की आता सध्या कृष्णामाईची पातळी 26-27 फुटावर आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आजूबाजूला सर्वत्र पाणीच आहे आणि ह्या पाण्यामुळं जे कन्स्ट्रक्शन वर्क जे नाल्याचं होणार आहे, जे हरिपूर रस्त्याचा जो नाला आहे तो हरिपूर रस्त्याचा जो नाला आहे त्या हरिपूर रस्त्याच्या नाल्याचं कन्स्ट्रक्शन वर्क किती सुपिरियर, किती चांगल्या क्वालिटीचं होणार आहे ह्याबद्दल आता शंकाच आहे. मला असं सांगायचं आहे की सांगलीच्या प्रतिनिधींना जो हा आंधळा कारभार चालू आहे, ज्या जनतेच्या पैशाची लूट चालू आहे याबद्दल थोडं तरी जाणीव ठेवा आणि हे कन्स्ट्रक्शन वर्क जास्तीत जास्त दिवस टिकावं यासाठी आपल्याला काय करता येईल हे महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.